तहसील कार्यालयाकडून आंदोलन करत आहोत. सोमनाथी व्यवस्थित पोलीस प्रशासनाने वरच्या राज्यामध्ये गृहमंत्र्याचं ऑर्डर आल्याशिवाय गृहमंत्र्याची वरून ऑर्डर आल्याशिवाय कुठल्याही पोलीस प्रशासनाचं कार्य करणार नाही. पोलीस कुठलेही पोलीस प्रशासन म्हणून मंत्र्याचं ऑर्डर आल्याशिवाय अशा पद्धतीने कठोर कारवाई करू शकत नाही. तरी पण थोडी माणुसकीला काळीमा फासणारी घटना शहीद सूर्यवंशी बाबतीत घडलेली आहे. तो वकील करत होता, वकिलीचं शिक्षण घेत होता, 3ऱ्या वर्षात शिकत होता. अशा आपलं असं आंदोलन असं दिसत कायद्याचं शिक्षण घेणारा सोमनाथ सूर्यवंशीला, विद्यार्थी दशेतील सोमनाथ सूर्यवंशीला पोलीस प्रशासनाने काही त्याचा गुन्हा नसताना, हे तुम्हाला माहिती आहे संभाजीनगरमध्ये काय झालं, कशा पद्धतीने विटंबना झाली. संविधान प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली. त्या विटंबना करणारा माणूस मनोरुग्ण म्हणून घोषित केला. तो मनोरुग्ण कसा असू शकतो? त्याला 25 एकर जमीन आहे. तो त्या मनुवादी सरकारच्या, भाजपच्या, RSSच्या प्रत्येक मोर्चामध्ये वगैरे सामील असतो. त्यांनी जाणून बुजून नियोजन पद्धतीने संविधान प्रतिकृतीची विटंबना केली. त्यामुळे सर्व संविधान प्रेमी लोक रस्त्यावर उतरले. परंतु हे सर्व वरील पोलीस आयुक्त वगैरे, कलेक्टर वगैरे सर्व आल्यानंतर सर्व प्रकरण निवळल्यानंतर ते आपल्या घरी जायला निघाले. तेव्हा त्यानंतर हे आपले निषेध अगोदर जे त्यांचा संघाचा जो मोर्चा निघाला होता, काय हिंदू संघर्ष मोर्चाचा काय निघाला होता तुपाच्या, त्यातलेच लोकांनी नंतर आपले गमछे वगैरे परिधान करून तोडफोड वगैरे करून आपल्या नावावर आपल्याला पक्षाला बदनाम करण्यासाठी त्यांनी ते काही कृत्य केलं. निघाला घालणारे वेगळे, म्हणून ते घरात बसलेले आया बहिणी सर्व शालेय विद्यार्थी यांना बाहेर खेचून मारून त्यांना धरण डिग्री देऊन अशा पद्धतीने बायकांना सुद्धा 10-10, 5-5 पोलीस मारत होते, पुरुष पोलीस मारत होते. अशा पद्धतीने अतिशय अन्यायकारक घटना घडलेली. मी म्हणतो पोलीस प्रशासन वरच्यांचा हुकूम, मंत्र्यांचा आदेश आल्याशिवाय असं असू शकत नाही. अशा पद्धतीने सर्व सुविधा वगैरे पोलीस प्रशासनाचे असेल त्यांचा हे जे